चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। मी गृह विभागाचं अभिनंदन करतो। मला एक गोष्ट इथं आपल्याला आवर्जून सांगायची आहे की या बाबाचे कनेक्शन अनेक मोठमोठ्या लोकांशी आहे। निश्चितपणे हा दबाव टाकला असेल त्यांनी, पण आमच्या पोलिसांनी दबावाला बिलकुल न जुमानता याच्यावर गुन्हा दाखल केला। ह्या सगळ्या टेप रुको जरा सबर करो। आता आमचा आक्षेप रुपाली चाकणकर या व्यक्तीवर नाही, तर महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या एका विशिष्ट त्या व्यक्तीवर आहे। कारण जर अशा पद्धतीने ती व्यक्ती एखाद्या भोंदू बाबाची पाद्यपूजा करताना त्यांचे पाय धुत आहे किंवा त्यांच्यासोबत छत्री धरलेला फोटो, कोणतरी पार आहे, गुन्हेगार आहे, बलात्कारी आहे, मी समजू शकते, परंतु त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो याचा अर्थ काय? गुन्हेगाराच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो म्हणजे महिला आयोगाच्या छत्रछायेखाली ही लिंगपिसाट कृत्य करणारा माणूस निवांत आहे का? हा त्याचा अर्थ निघतो। त्या बिचाऱ्याने एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आवाज उचलला, तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाकणकरबाईंनी केला। नुसता आवाज दाबायचा प्रयत्न केला नाही, त्याला एक नोटीस पाठवली, त्याला धमकावलं, तुझ्यावर कायदेशीर कारवाई करेल असं सांगितलं आणि त्याच्याकडून माफीनामा मागून घेतला। हे किती गंभीर आहे की महिला आयोगाच्या प्रमुखाने महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण जी व्यक्ती करत आहे त्याच्यासाठी उभं राहणं हे जास्त गंभीर आहे। अजितराव, तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठ थुकटून घेताय, घ्या, हरकत नाही, आम्ही पण तुमचं कौतुक करत। तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठीशी घातलं नाही त्याला, याच्याबद्दल कौतुक। पण मला सांगा, या प्रकरणामध्ये आता त्या पीडितांची लढाई कोणाला लढायची आहे? त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं तुम्ही काय करणार आहात? त्यांना तुम्ही पाठीशी घालणार आहात का? अजिबात नाही। आणि आज सुषमाताईंनी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः आयोगाने आर्ग्युमेंट करत असताना इतके सज्जड पुरावे दिले आणि एफआयआर दाखल झाल्या पोलिसांनी तत्परता दाखवली। या प्रकरणामध्ये जर हा ढळढळीत पुरावा आहे की 1 वर्षापूर्वीच या प्रकरणाला वाचा फोडली जात होती, मात्र रुपाली चाकणकरांनी त्याच्यामध्ये पदाचा गैरवापर करत हस्तक्षेप केला आणि त्या माणसाला माफी मागायला भाग पाडलं। ज्या चाकणकर आता अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला उल्लेख करताना पितृतुल्य गुरु माऊली असं म्हणत आहेत। आपल्या पितृतुल्य गुरु माऊलीला वाचवण्यासाठी त्या आपलं पॉलिटिकल प्रिव्हिलेज वापरू शकतात, म्हणून राजीनामा दिला। अगदी बरोबर। तोंडावरची माशी सुद्धा उडणार नाही असा कॅप्टन खरा। म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटतं। मुक्ताताई, मी तुमच्याशी सहमत आहे, फक्त एका गोष्टीशी सहमत नाही, याच्याकडे कुठलंही अधिकारिक धर्माचं पद नव्हतं। त्यामुळं आमच्या भगिनींच्या विशेषतः धार्मिक भावनांना त्यांचा फायदा करून घेणारा हा स्वयंघोषित धर्मगुरू होता। धर्माशी याचा काही संबंध नाही। आम्ही हा उलट धर्माच्या आड लपला आणि धर्मापेक्षाही मुक्ताताई तुम्ही जे म्हणालात ना की एक प्रकारचा लोभ, भविष्य ज्योतिष, इथे हेमलताताई बसल्यात, मी इथं आहे, आम्ही नाशिकचे आहोत, पण आम्ही तो काळा की गोरा ते पाहायला कधी गेलो नव्हतो। पण एक मात्र मान्य करावं लागेल, देशभरातनं मोठमोठे राजकीयच नाही तर सर्व क्षेत्रातले लोक तिथे यायचे। मी अतिशय मनापासून अभिनंदन करेल, कारण ही चर्चा आपण करतो ती एका गोष्टीमुळे की त्याच्यावर एफआयआर दाखल झाला। ती भगिनी तिथे आल्यानंतर विलासरावजी फक्त नोंदवून घ्यायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ नाशिक पोलिसांनी लावला। 17 वाजून काहीतरी ती एफआयआर झाली, त्याला इमिजिएट अरेस्ट केलं, त्याच्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमचे मेटके साहेब आणि अंशल मुदगल ज्यांनी न्यायालयामध्ये अतिशय, ज्या गुन्हे शाखेचे निरीक्षक, मी तिथं होतो, अभिनंदन करतो मी त्यांचं की आमच्या या बहिणीचा आवाज त्यांनी ऐकला। आणि मी गृह विभागाचं अभिनंदन करतो। मला एक गोष्ट इथं आपल्याला आवर्जून सांगायची आहे की या बाबाचे कनेक्शन अनेक मोठमोठ्या लोकांशी आहे। निश्चितपणे हा दबाव टाकला असेल त्यांनी, पण आमच्या पोलिसांनी दबावाला बिलकुल न जुमानता याच्यावर गुन्हा दाखल केला। ह्या सगळ्या टेप हस्तगत केल्या, हे पुरावे हस्तगत केले आणि तो कुठल्याही पद्धतीनं पुरावे नष्ट करेल यामुळं इमिजिएटली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हालचाल करून एफआयआर दाखल होताच क्षणी त्याला अटक केली आणि त्यामुळे हे सगळं समोर आलेलं आहे। रुपाली चाकणकरांचा जो विषय आहे, त्या विषयामध्ये आणखी एक शेजारी बसलेला माणूस महाराष्ट्रामधला शरद पवार गटाचा खासदार आहे, कोण तेही आपण महाराष्ट्राला सांगा। आणि इथं मी सांगतो, कुठल्याही पक्षाचे असोत नेत्यांनी अशा पद्धतीच्या या बाबांकडे जाणं आणि आपले फोटो वापरू देणं हे थांबवलं पाहिजे। हे किती भयानक आहे, म्हणजे इथं आपल्या सगळ्या बहिणी बसल्या आहेत, विलासरावजी त्या क्लिपिंग सगळ्या आल्या आहेत, ते सगळं पुढचं भगवत नाहीये। म्हणजे हा याचा काय होईल सांगता येत नाही, हा जेलमध्ये सुद्धा मार खाईल, म्हणजे इतका विकृतपणा। आणि एक सातत्यानं असं आहे की आमच्या विशेषतः महिला भगिनींच्या देवभोळेपणाचा असे बाबा लोक फायदा घेतात। यातनं माझी एक कळकळीची विनंती आहे आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून, आमच्या भगिनींनी अशा कुठल्याही बुवांकडे जाण्यापूर्वी 10 विचार करावा। आपण या सगळ्यामध्ये पडत असताना हा जो खरात आहे, कांडोळवाडी याचं मूळ गाव आहे, शिवालिका संस्थान ट्रस्ट त्यांनी मिरगावला स्थापन केलं होतं, तिथेही त्यांनी भली मोठी जमीन घेतलेली आहे। तो म्हणतो की मी मर्चंट नेव्ही मध्ये होतो, आधी काहीतरी वेगळाच तज्ञ होतो आणि मग हळूहळू काय होतं विलासरावजी, ज्या वेळेला समाजमन आपल्या समोर झुकतंय, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, तसं याचं झालं। आणि विशेषतः
ज्या सिन्नर तालुक्यामध्ये याचा आश्रम आहे तिथं फार त्याचा वावर आहे, पण बाहेरनं चार्टर्ड फ्लाईट करून शिर्डीला लोक येऊन याच्याकडे येत होते. म्हणजे आपण एक लक्षात घ्या. नाही सगळी कुंडली, त्याची सगळी कुंडली चालली आहे हातात, ह्याची सगळी कुंडली हातात आलेली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये बडे मुद्द्यामध्ये याचा विषय घेण्यामागचं कारणच ते आहे. जेव्हा बडे नेते, बडे सेलिब्रिटी, उद्योगपती जेव्हा याच्या पायावर जाऊन लोटांगण घेतात, तेव्हा सामान्य माणसाला त्याच्याबद्दलचं अप्रूप वाटणं किंवा आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. आणि याचा अर्थ सगळ्यांनी तपासणी करणं गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. मी येतो तुमच्याकडे, मला राजकीय चर्चा पुढच्या ह्याच्यात करायची आहे. पण पहिल्यांदा हेमलता ताई मला सांगा, जेव्हा वैयक्तिक पातळीवरती समजा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे भक्त असावं, गुरु मानावं, काय काय घेणं नाहीये, ते वैयक्तिक त्यांचा निर्णय आहे. पण जेव्हा आज हे सगळे व्हिडिओ प्रत्येकाच्या हातात आलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेस सुद्धा तुमची प्रतिक्रिया अशी असू शकते का? मला सांगा, अहो जाऊ करायचं का त्या या नराधमाला? पोलीस तपास करताय, तपासातून सगळं समोर येईल, हे काय आहे? अध्यक्षा म्हणून तुम्ही सांगणं गरजेचं नाहीये का 58 महिलांना मी तुमच्या सोबत आहे, या नराधमाची वाट लावू? विलासजी, आजचा तो व्हिडिओ आणि हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः माझं मन बधीर झालंय आणि माझ्याकडे तरी कुठलेच शब्द नाहीयेत की असं घडू शकतं आणि अशा पद्धतीने एखादा बुवा बाबा अशा पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन करून अशा पद्धतीने वागू शकतो. मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्या थेट प्रश्नावरती येते. मला वाटतं सेलिब्रिटीज असतील किंवा राजकीय नेते असतील यांच्यामध्ये नेहमी एक थोडीशी असुरक्षिततेची भावना असते की काय, आणि कुठलंही पद हवं असेल तर एखादा बाबा आपल्याला काही न्याय देईल, एखादाच अजितदादा असतो की जो कधी कुठल्या बुवा बाबाकडे जात नाही आणि कुठल्या अधर्माच्या वर विश्वास ठेवत नाही, कुठले गंडे दोरे बांधत नाही. पण जनरली ही एक फार मोठी प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि बाबा हे सगळे लोक लायझनिंग ऑफिसर म्हणून काम करतात की काय, म्हणजे हा नेता माझ्याकडे येतो, मग त्याचे भक्त, मग त्याचे कार्यकर्ते, आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की यांचं प्रस्त वाटतं. रुपालीताईंबद्दल तुम्ही जो आता प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी त्याच्यावर खुलासा केलाय की मला त्यांच्या बद्दल काहीही माहिती नव्हती, वैयक्तिक आयुष्यात ते त्यांना गुरु म्हणत असतील आणि माझा पूर्ण न्याय व्यवस्थेत विश्वास आहे. आता पोलीस यंत्रणेने, सरकारने या संपूर्ण प्रकाराची अतिशय सखोल चौकशी करावी. त्याच्यामध्ये जे कोणी असेल त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, कोणालाही पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि ह्या बाबाचं खरं स्वरूप आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. येणाऱ्या पुढच्या परिस्थितीमध्ये कोणीही अशा पद्धतीच्या अंधविश्वासावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आंबेडकर असतील, शाहू असतील, फुले असतील, गाडगे महाराज असतील, त्यांनी अख्खी हयात, म्हणजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी अख्खी हयात यासाठी खर्ची केली आणि तरी सुद्धा आज 21व्या शतकामध्ये अशा पद्धतीने बुवाबाजीचं प्रस्त वाढतंय. हे खरंच अतिशय हादरवून टाकणारं असं सगळं आहे आणि प्रत्येकाला मनाशी विचार करायला लावणारी घटना आहे. याच्यातून या बाबाला जर शिक्षा नाही झाली तर मग पुढे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवत राहील. त्यामुळे जे काही आहे ते समोर आली पाहिजे. गुन्हा दाखल झाला, पण याला जर शिक्षा करायची असेल तर याचे सगळे लागे बांधे तोडावे लागतात. अगदी 100%. सुषमाताई, ह्याचे लागे बांधे कुठपर्यंत आहेत ह्याचे अनेक फोटो समोर आलेले आहेत. मग सत्तेत बसलेले ते सगळे लागे बांधे तोडायचे असतील तर काय करावं लागेल? आणि त्या 58 महिलांना एक महिला समोर आली, अनेक अशा असतील ज्या पीडित असतील, पण त्या महिलेला जे न्याय द्यायचा आहे ते न्याय देण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपल्याकडे झालेला आहे. हा कायदा व्हावा म्हणून दाभोळकर सरांनी आयुष्यभर लढा दिला. जेव्हा पुट्टपूर्तीचे सत्यसाई यांच्या विरोधात एक लढा आम्ही दाभोळकर साहेबांच्या सोबत उभा केला, त्यावेळेला मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जे मासिक निघायचं त्याची राज्याची प्रकाशन कार्यवाह म्हणून काम करायचे. आणि हे सगळं चालू असताना आपल्याला आठवत असेल की अशोकरावजी मुख्यमंत्री होते आणि अशोकरावजींनी आपल्या कार्यालयामध्ये वर्षा बंगल्यावर विशेषतः जेव्हा सत्यसाईला बोलावलं तेव्हा राज्यभरातनं त्यांच्यावर टीका झालेली होती. थोडक्यात काय तर ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांचं वर्तन प्रातिनिधिक असतं, त्यांचं वर्तन हे राज्याला एक आदर्श घालून देणारं असतं. आता आमचा आक्षेप रुपाली चाकणकर या व्यक्तीवर नाही तर महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या एका विशिष्ट त्या व्यक्तीवर आहे. कारण जर अशा पद्धतीने ती व्यक्ती एखाद्या भोंदू बाबाची पाद्यपूजा करताना त्यांचे पाय धुत आहे किंवा त्यांच्यासोबत छत्री धरलेला फोटो, बघा कुठल्याही गुन्हेगारासोबत कुणाचाही फोटो असू शकतो. आम्ही वावरतो गर्दीत, आमच्या सोबत कोण फोटो काढताय आम्हाला माहित नसतं, कोण तडीपार आहे, गुन्हेगार आहे, बलात्कारी आहे, मी समजू शकते. परंतु त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो, याचा अर्थ काय? गुन्हेगाराच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो म्हणजे महिला आयोगाच्या छत्रछायेखाली ही लिंगपिसाट कृत्य करणारा माणूस निवांत आहे का?
हा त्याचा अर्थ निघतो. दुसरी गोष्ट काय आहे की घटनात्मक संस्थेच्या प्रमुख असणाऱ्या व्यक्ती जर अशा पद्धतीने पाय धुण्याचं काम करत असतील तर हे गंभीर आहे. गावखेड्यातल्या बायकांना तुम्ही अंधश्रद्धाळू म्हणून त्यांची हेटाळणी कराल. ते पाय धुवत नाहीयेत ताई, मी थोडंसं पुढे सांगतो, पदरानं ते पाय पुसतायत. हो, तर हे गंभीर आहे. आता याच्या पुढे जरा जाऊया. त्यांनी मगाशी असं म्हटलं की मला याच्यात काही, मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहित नाही, मी फक्त त्या ट्रस्टला जात होते. शिवनिका ट्रस्ट, तालुका मुक्काम निरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इथे ही जी ट्रस्ट आहे, ईडी इकडे तिकडे पळत असते. मुळात असा एखादा धुंदू बाबा अचानक एवढी माया कमावतो, 12-15 एकरची बागायती जमीन तयार करतो, पंचतारांकित फार्म हाऊस उभं करतो, त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून, याच्या संबंधाने ईडी अशा लोकांची चौकशी का करत नाही? हा खरं तर आर्थिक गुन्हे शाखेचा सुद्धा एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. एक दुसरं असं की जेव्हा चाकणकर म्हणतात की माझा त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंध नाही, तर मग कॅप्टन खरातच्या मुलीच्या लग्नात अगदी सगळ्या पाहुण्यांची सरबराई करणाऱ्या चाकणकर कोण होत्या? जर फक्त ट्रस्टला जर तुम्हाला भेट द्यायची होती तर त्याच्या व्यक्तिगत कार्यक्रमात तुम्ही कशा होतात? मुद्दा क्रमांक 3, चाकणकरांच्या घरात आजही हा जो कॅप्टन खरात आहे याची भाची काय करत आहे बरं? म्हणजे हे व्यक्तिगत संबंध आहेत, हे फक्त सामाजिक प्रतिष्ठानपुरते नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मला त्याच्या या सगळ्या दुष्कर्माविषयी माहिती नव्हती असं जिथं चाकणकर म्हणतात तिथे त्या क्रमांक 1च्या खोटारड्या ठरतात. मी माझ्या ट्विटरवर, माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्ट केलंय. 1 वर्षापूर्वीच एका जागरूक पत्रकाराने या विरोधात आवाज उठवला होता. या सगळ्या माणसाची दुष्कर्म बाहेर काढणार चालू होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते त्याच्या तक्रारी करत होते, पोलीस तक्रार घेत नव्हते. अशा काळात तो पत्रकार पुढे आला, त्या बिचाऱ्याने एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आवाज उचलला. तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाकणकरबाईंनी केला. नुसता आवाज दाबायचा प्रयत्न केला नाही, त्याला एक नोटीस पाठवली, त्याला धमकावलं, तुझ्यावर कायदेशीर कारवाई करेल असं सांगितलं आणि त्याच्याकडून माफीनामा मागून घेतला. हे किती गंभीर आहे की महिला आयोगाच्या प्रमुखाने महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण जी व्यक्ती करत आहे त्याच्यासाठी उभं राहणं हे जास्त गंभीर आहे. आणि त्या म्हणतात की मला माहित नाही. मग मार्च 2025ला त्या माणसाचा माफीनामा का लिहून घेतला? का तेव्हा म्हटलं नाही की त्या बाईची बाजू मी ऐकून घेते? 1 महिन्यापूर्वी संगमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आणि नंतर हे प्रकरण पुढे आलं. 1 महिन्यापूर्वी संगमनेरमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या पीडित कुटुंबातल्या पुरुषालाही चाकणकरबाईंनी फोन केले, धमकावलं, प्रकरण बाहेर काढू नये असं सांगितलं. मी कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही. पण तुम्ही जे बोलताय ते अतिशय धक्कादायक आहे, हे अतिशय चिंताजनक आहे. आणि मला वाटतं आता हा कार्यक्रम जर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा बघत असतील तर तुम्ही तातडीनं फोन करा, या चर्चेत सहभागी व्हा, हे आरोप खोडून काढा. कारण हा प्रश्न वैयक्तिक कुणावर नाहीये, हा इथल्या आयोगाच्या अध्यक्षांच्या बद्दल भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. जर यांचे आरोप चुकीचे असतील तर तातडीनं खोडून काढा, या चर्चेत सहभागी. विलास भैया, आता मी याला जोडून अजून बोललं पाहिजे पुढे, ते हे की चाकणकरबाई आता चर्चेत सहभागी होणार नाहीत. आता त्या पळ काढतील, आता त्या बॅकसीट घेतील, कारण त्यांची नेहमीची सवय आहे. मला प्रश्न हा पडतो की महिला आयोगाचं काम हे महिलांचं समावेशन, ज्या पीडित महिला असतात, ज्या प्रवाहाच्या बाहेर जातात, ज्यांना सोशली एक्सक्लुडेड ठरवलं जातं, त्यांना इन्क्लुजनच्या प्रक्रियेत आणणं म्हणजे त्यांचं समावेशन करणं, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देणं म्हणजेच त्यांचं सबलीकरण करणं. आणि एखादी महिला जर आत्महत्येला वगैरे जर अशी गेली तर तिचं समुपदेशन करणं हे काम महिला आयोगाचं असतं. पण चाकणकरबाईंनी असं कधीच केलं नाही. वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीला न्याय देण्याऐवजी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे चाकणकरबाईंनी उठवले. तनिषा भिसे प्रकरणात तनिषाला न्याय देण्याच्या ऐवजी हॉस्पिटलची बाजू घेऊन तनिषाला वाईट ठरवलं. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांची कातडी वाचवण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला. आणि विशेष खेवलकर प्रकरण हे नार्कोटिक्सशी संबंधित होतं, पण या प्रकरणात गरज नसतानाही चाकणकरबाईंनी लुडबुड केली आणि पत्रकार परिषद घेतली आणि किती व्हिडिओ आहे त्याचा घोषवारा सांगायला लागल्या. अशाच पद्धतीने पत्रकार परिषद त्यांनी संपदा मुंडे प्रकरणात घेतली. जर त्यांचं म्हणणं असेल की मला म्हणजे अनेक आहेत, अनेक वादातले विषय. मी फक्त 20 सेकंद घेते. अजित चव्हाणांना बोलायचंय, मला कल्पना आहे. फक्त अजित चव्हाणांच्या आधी फक्त 20 सेकंद मी घेऊन हे सांगते की जर त्यांचं म्हणणं आहे की मी फक्त सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेले होते, तर ज्या पद्धतीने खेवलकर प्रकरण आणि संपदा मुंडे प्रकरणात त्यांनी हिरिरीने आणि अति उत्साहाने पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, आज चाकणकरबाईंनी पत्रकार परिषद का घेतली नाही? पत्रकार परिषद सोडून द्या, पत्रकार परिषद सोडून द्या. विकास
किरणजी, नाही पण आज या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या महिलांना न्याय देण्याच्यासाठी मी मैदानात उतरे, महिलांची अध्यक्ष म्हणून ही अपेक्षा होती. किरणजी, विकासजी, माफ करा, विकासजी बोला. आज किती गंभीर आरोप झाले तुम्ही बघताय. वैयक्तिक श्रद्धा कुणाची असू शकते, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये, वैयक्तिक कुणाबद्दल ही चर्चा चालू नाहीये. आणि रुपाली चाकणकर या तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुद्धा आहेत, त्या प्रवक्त्या असतील, त्याच्याबद्दल काही अडचण पण नाहीये. पण तुम्हाला वाटतं का या प्रकरणाचं सगळं गांभीर्य बघितल्यानंतर कदाचित तुमच्याकडे ते व्हिडिओ नसतील पोहोचले, त्यामुळे ती जी आग आहे, जी आता आमच्या बोलण्यात जाणवते ह्या सगळ्यांच्या, या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत त्यांनी बाजूला झालं पाहिजे. पक्षाची भूमिका काय? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा बोंधू बाबांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राची अत्यंत निंदा, म्हणजे त्यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, पण पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारं काम हे त्या बोंधू बाबाकडनं झालेलं आहे. आणि कॅप्टन खरात यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आणि माझ्या महाराष्ट्रातील ज्या भगिनींवरती किंवा ज्यांच्या संदर्भामध्ये जो काही अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी उद्यापासून आम्ही रस्त्यावरती उतरण्याची तयारी ठेवू. कारण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर कोणी, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे दाविनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, अशा पद्धतीने जर केवळ भावनेचा उपयोग करून जर या ठिकाणी माझ्या महिला भगिनींवरती अन्याय केलेला असेल तर या अन्यायाचं कुणीच समर्थन करणार नाही. राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची वैयक्तिक श्रद्धा ही त्यांनी वैयक्तिक पद्धतीने त्यांचे पाद्यपूजन केलं किंवा काय या ठिकाणी असेल, परंतु कायद्याच्या कसोटीवरती इथे या महाराष्ट्रात या देशामध्ये आजपर्यंत कुणीही कोणाबरोबरही काही संबंध असले म्हणून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा त्यांनी जे काही वैयक्तिक कृत्य केलेलं आहे त्याला कुठलेही राजकीय, ज्या अगोदर आमच्या या ताईंनी सांगितलं की अशोक चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सत्य साईबाबा पट्टेपूर्तीचे, ते त्या ठिकाणी जेव्हा वर्षावरती गेले त्यावेळेस मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे आम्ही प्रमुख पदाधिकारी या नात्याने, कार्यकर्ते या नात्याने त्यावेळेस आम्ही अशोकरावांच्या विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं. अंधश्रद्धेला या महाराष्ट्रामध्ये थारा नाही आणि म्हणून ज्या शिवशाहूंनी आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शावरती आम्ही चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. या वेगवेगळ्या माध्यमातून, महिला आयोगाच्या माध्यमातून जर कुठे त्या नियमाप्रमाणे यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये जर कुठे कसूर केला असेल त्या अध्यक्षांनी या नात्याने माफ करा, थांबवतो मी. या पीडितेची लढाई लढण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे. 100% महिला आयोगाचे पीडितेची जबाबदारी घ्यायची आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आणि कसा करणार? महाराष्ट्राला विश्वास कसा बसणार? महाराष्ट्र विश्वास कसा ठेवणार? 100% ते या ठिकाणी राज्याच्या एकच सेकंद, राज्याच्या नवनियुक्त पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे, ते निर्णय घेतील. या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब निर्णय घेतील आणि या महाराष्ट्राला, या भगिनींवरती होणाऱ्या अन्यायाला ज्याने कुणी या अशा पद्धतीने कॅप्टन खरातला त्याला आता FIR दाखल झालेला आहे, त्याच्यावरती जेवढे गुन्हे म्हणून त्याला गुन्ह्यामध्ये गोवता येईल तेवढं गोवलं जाईल. आणि हे राज्य कायद्याचं आहे, कायद्यापुढे कुणी मोठं नाहीये. या ठिकाणी या देशामध्ये चंद्रस्वामी असेल, या ठिकाणी आसाराम बापू असेल, साई असेल. सुषमाताई, मला 20 सेकंद हे मांडायचं आहे. आपण फार चांगली भूमिका मांडली, पण आपण चाकणकरांच्या बद्दल बोलताना थोडेसे राखीव झालात, हरकत नाही. मला फक्त त्याला जोडून हे सांगायचंय की माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा आणि त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं. धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष कुठेही गुन्ह्यामध्ये संबंध नव्हता, पण वाल्मिक कराडशी त्यांची मैत्री असल्यामुळे, आणि वाल्मिक कराडशी मैत्री असेल तर मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज वाल्मिक कराडला मिळतील असं वाटत असल्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सगळीकडून झाली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. या प्रकरणामध्ये जर हा ढळढळीत पुरावा आहे की 1 वर्षापूर्वीच या प्रकरणाला वाचा फोडली जात होती, मात्र रुपाली चाकणकरांनी त्याच्यामध्ये पदाचा गैरवापर करत हस्तक्षेप केला आणि त्या माणसाला माफी मागायला भाग पाडलं. ज्या चाकणकर आता अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला उल्लेख करताना पितृतुल्य गुरु माऊली असं म्हणतायत. आपल्या पितृतुल्य गुरु माऊलीला वाचवण्यासाठी त्या आपलं पॉलिटिकल प्रिव्हिलेज वापरू शकतात
म्हणून त्यांनी Exactly. राजीनामा दिला पाहिजे. अगदी बरोबर. मुद्दा हाच आहे अजितराव, तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठ थोपटून घेताय, घ्या, हरकत नाही, आम्ही पण तुमचं कौतुक करत. तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठीशी घातलं नाही त्याला, याच्याबद्दल कौतुक. पण मला सांगा, या प्रकरणामध्ये आता त्या पीडितांची लढाई कुणाला लढायची आहे? त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं तुम्ही काय करणार आहात? त्यांना तुम्ही पाठीशी घालणार आहात? अजिबात नाही. आणि आज सुषमाताईंनी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः आयोगने आर्ग्युमेंट करत असताना इतके सज्जड पुरावे दिले आणि एफआयआर दाखल झाल्या पोलिसांनी इथं तत्परता दाखवली. त्यामुळे आज आपण इथे सगळ्या चर्चा करत बसलेलो आहोत की हे सगळं पुढे आलं, हे सगळे व्हिडिओज रिकव्हर होणं आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल की हा जो बंधू बाबा आहे हा किती रिसोर्सफुल होता, त्याचे कॉन्टॅक्ट कुठे कुठे होते आणि त्यांनी काय काय प्रेशर आणले, पण त्याला न जुमानता गृह विभागाने ही कारवाई केली. अजितराव त्या प्रेशर बद्दलच बोलतोय. हे प्रेशर येऊ नये याच्यासाठी, आपलं म्हणणं नाहीये त्यांचा संबंध आहे याच्याशी, पण प्रेशर येऊ नये. कारण आता आयोग सगळ्यांना कळलेला आहे की एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीच्या त्या गुरु आहेत, त्याच्यानंतर प्रेशर येऊ शकतं ना तपासावर. त्याच्यासाठी बाजूला करणार का तुम्ही? नाही, निश्चित केलं पाहिजे. पण मला आणखी एक गोष्ट सांगतोय मी की याच्यामध्ये रुपाली चाकणकर, तुम्ही त्यांचं नाव घेतोय, करणार सरकार करणार, माझं काय म्हणणं आहे, 2 मिनिटं, आता आपण अशी चर्चा करतोच होत ना, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची केली पाहिजे. मग माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये, हा प्रकार इतका गंभीर आहे आणि राज्य सरकारने इतका गांभीर्यानं घेतलेला आहे, गृह विभागानं अतिशय कडक कारवाई केलेली आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही आहोत. की जोरदार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केली, 6 दिवसाची कोठडी याला मिळाली आणि इतर जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे सुद्धा सगळे शोधतील. पण शेजारी निलेश लंके बसले तर बाजूला, निलेश रावडे शरद पवार गटाचा खासदार आहे ना हा माणूस, म्हणजे हे सगळेच नेते. मला आता तर स्पष्टपणे सांगणार की राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीनं आपण कुठे सार्वजनिक ठिकाणी जातो आणि त्याचा समाजावरती काय परिणाम होतो, हे लोक कोण आहेत, किती नालायक आहेत, याची खातरजमा केल्याशिवाय आपलं पद, आपली प्रतिष्ठा समाजामधली ही या लोकांना नक्की. मी आताच आवाहन करतो असं काही नाहीये. निलेश लंके हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी यावं, स्पष्टीकरण द्यावं, आमचा प्रतिनिधी पाठवू, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, काही हरकत नाहीये. प्रश्न सगळ्यांना विचारले जातात. पण निलेश लंकेंवरती एक शब्द आपण बोलत नाही. कोण म्हटलं बोलत नाही? बोल ना सगळ्यांना. पण आता महिला आयोगाच्या अध्यक्षाबद्दल आपल्याला बोलावं लागेल. अजितजी आपलं अभिनंदन आणि आभार की आपण त्यांना पदावरून निश्चितपणे दूर केलं पाहिजे असं म्हणालात, त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार. आणि निलेश लंकेंचा आपण उल्लेख केला, तो चांगला केला, माझ्या लक्षात न गेला होता, तुम्ही मला आठवण करून दिली, मी तुमची आभारी आहे. निलेश लंके काय, एकनाथ शिंदेचे सगळ्याच लोकांचे ऐका, ज्या लोकांचे फोटो बाहेर आले त्या प्रत्येकाचे सीडीआर तपासले गेले पाहिजे, निश्चित तपासले गेले पाहिजे. राष्ट्रवादीने मोठं केलेलं आहे आणि याच्यामध्ये तपासले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री या विषयामध्ये कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांना जसे कारवाईचे आदेश देत आहेत असंच राहील. आणि हे सगळं इतकं संतापजनक आणि चीड आणणार आहे. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी या विषयामध्ये कुणालाही पाठी घालणार नाही, हे स्पष्टपणे आम्ही फॉलोअप ठेवणार आहोत. अजितराव, आता सांगतो तुम्हाला, न्यूज 18 मराठी हा विषय सोडणार नाही. पीडितांच्या सोबत आम्ही उभं राहू. याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना आल्या, कोण बडी धेंडा असतील, त्या सगळ्यांच्या बद्दल आवाज उठवलेला आहे, यापुढे उठवत राहू. पण प्रश्न आहे मुक्ताताई की अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली हे जे चालवणारी विकृती आहे, हे कशी रोखायची? एक नाही, अनेक नाव आहेत, कितीतरी नाव आले, पण समाज शहाणा होत नाही. कित्येक वेळा विश्वासघात झाला सामान्य माणसाच्या भावनेचा. तुम्ही म्हणता अगदी बरोबर, एक नाही अनेक नाव. आणि हा बाबा एकदम मोठा झाला का, अनेक वर हे लोकांना नजरेत चालू होतं, त्याच्याकडे जात होते, त्यावेळी ते काम नाही थांबवलं गेलं. विरोधी कायदा महाराष्ट्र नरेंद्र तोलकरांच्या बळावर मंजूर झाला, त्यालाही प्रचंड विरोध झाला, त्यांच्या विधानाला तो मंजूर झाला. त्या कायद्याचे नियम ते वर्ष महाराष्ट्रामध्ये झाले नाहीये. त्यामुळे तिथे सत्ताधारी पक्ष जे प्रवक्ते आहेत, मी या कार्यक्रमाच्या बद्दल आवाहन करेल की कायद्याचे नियम तयार झाले. या कायद्यामध्ये दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तरतूद आहे. ते कोलिशनचं सिनियर पीआय दक्षता अधिकारी असं म्हटलंय. तेव्हा दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक होते, तेव्हा हे दक्षता अधिकाऱ्याचं काम आहे की त्याच्या नाखाली कोणीतरी बाबाच्या प्रकारे धंदे कोणी माणसं इतक्या जातात, त्यांना फसवलं जाईल आणि तसं मग काय उकरून टाकला. त्याची प्रत्येक ठिकाणी जे हॅज्युअल ऑफरच्या याद असतात, तसे भागामध्ये असलेले जे छोटपासून धर्म करणे याचे मोठे बाबा यांनी याद केल्या आणि विरोधी कायद्या यांच्यावर बरोबर कायद्याचं पालन होताना सुद्धा या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित गेल्या नाही पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. तुमचा आवाज पूर्णपणे आमच्याकडे येत नव्हता, कारण रेंज
कमी आहे बहुतेक. हेमलता ताई, मी शेवटच्या कमेंटसाठी तुमच्याकडे येतोय. हा महाराष्ट्र प्रबोधनाची परंपरा सांगणारा आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे, भोंदूंचा नाहीये. पण आता ज्या पद्धतीनं राजकीय नेते अशा वळचणीला जातात, भोंदूंच्या वळचणीला जातात, सामान्य माणूस कसा ओळखू शकेल सांगा ना. आता राजकीय नेत्यांनी सुद्धा विवेक जागृत ठेवण्याची गरज आहे का? कुठं चाललोय आपण आणि त्याचा वापर कसा होतो नंतर? मी मगाशी जसं म्हणलं ते असुरक्षिततेची भावना आणि कुठेतरी आपल्याला काहीतरी हवं आहे आणि कुठेतरी बाबाच्या माध्यमातून ते साध्य होतं अशी जी एक परंपरा सुरू झाली आहे. आणि त्यामुळे आपण बयू महाराजांचं उदाहरण घेऊया. अनेक महाराजांचं, म्हणजे बयू महाराजांना मी पण जवळून ओळखत होते, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं असं वाटायचं. आणि जेव्हा त्यांचं आत्महत्येचं कारण समोर आलं तेव्हा मला सुद्धा शॉक बसला. तर म्हणजे हे सगळं हे असं राजरोसपणे घडतंय आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठा जर आपण विचार केला तर राजकीय नेत्यांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, कारण त्यांना फॉलो करणारी जनता असते आणि आपला नेता जर या बाबाकडे जातो आणि त्याचं भलं होतंय तर आपणही त्या मार्गाने गेलं पाहिजे अशी एक वृत्ती बळावते. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी अशा घटनांपासून सावध राहिलं पाहिजे, स्वतःला रोखलं पाहिजे. आणि आता जी केस आहे त्याच्यामध्ये जसं आजीजींनी सांगितलं, जसं सुषमाताईंनी आता विस्ताराने सांगितलं, तर जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे. आणि हा एक मोठा लेसन झाला पाहिजे की अशा पद्धतीने नक्की हा महाराष्ट्राला मिळालेला धडा आहे. याआधी सुद्धा असंच झालं. 2 दिवसापूर्वी असाच एक धार्मिक काम करणाराच एक जण एका कोड्या मुलीचा अत्याचार करताना सापडला, तो जेलमध्ये गेला.